हाय स्टुडंट्स, वेलकम टू दी रॉयल बायोलॉजी चॅनल. आज आपण बायोलॉजीचा एक खूप इंटरेस्टिंग पार्ट पाहणार आहे. आपल्या मनात अशा असंख्य प्रश्न आहेत की समजा आपण ज्वारीचं बी जमिनीत टाकलं तर ज्वारीचंच प्लांट का तयार होतं, ह्युमनपासून नेक्स्ट ह्युमनसारखंच जनरेशन का तयार होतं, किंवा डॉगपासून नेक्स्ट डॉग जनरेशन का तयार होतं. असं कोणतं मटेरियल आहे की जे आनुवंशिक पदार्थ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जातं, किंवा त्या जातीचे गुणसूत्र किती असतात, त्याचा नंबर कॉन्स्टंट का राहतो, किंवा क्रोमोझोम म्हणजे काय, आपण अनेक वेळा शब्द ऐकलेला आहे. आणि ह्या क्रोमोझोममध्ये कोणकोणते पार्ट्स असतात, त्याचे वैशिष्ट्य काय, क्रोमोझोमचे टाईप्स काय, क्रोमोझोमचा रोल काय, क्रोमोझोमची साईज शेप काय असतो, हा गुणसूत्राशी संबंधित खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. हा आज आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे. म्हणजे सुरुवातीला आपण जो पार्ट बघतोय तो गुणसूत्रासंदर्भात आहे, आणि या गुणसूत्रा म्हणजे क्रोमोझोम्स म्हणतो आपण. आणि या क्रोमोझोम संदर्भातली एक पहिल्यांदा सुरुवातीची आपण थेरी बघणार आहे, ज्याला आपण म्हणणार आहे क्रोमोसोमल थेरी. काय म्हणणार आहे आपण? क्रोमोसोमल थेरी. सो दिस इज क्रोमोसोमल थेरी. ओके. आता कोणतीही थेरी असेल तर ते थेरी देणारे काही सायंटिस्ट असतात. तर ही जी थेरी दिलेली आहे, या थेरीला इट वॉज गिवन बाय सुट्टॉन अँड बोवेरी. सुट्टॉन अँड बोवेरी in 1902. सो सुट्टॉन अँड बोवेरी गिव्स दी क्रोमोसोमल थेरी. तुम्हाला असंही म्हटलं होतं, गिव दी थेरी ऑफ सुट्टॉन अँड बोवेरी. सो सुट्टॉन अँड बोवेरी गिव्स दी क्रोमोसोमल थेरी. गुणसूत्रासंदर्भातली जी थेरी आहे, गुणसूत्रासंदर्भात जी काही वैशिष्ट्ये आहेत, ती थेरीमध्ये मांडण्याचा जो प्रयत्न आहे तो सुट्टॉन आणि बोवेरी यांनी 1902ला केलेला आहे. तर आता या थेरीचे आपण मेन फीचर्स बघणार आहे. सो मेन फीचर्स काय काय आहेत बघूया आपण. मेन फीचर्स. आता ही जी मुख्य वैशिष्ट्ये आहेत फीचर्स थेरीचे आपल्याला बघायचे आहेत. काय काय फीचर्स आहेत बघूया. यांच्या थेरीनुसार यांनी असं सांगितलं की पहिली पिढी आणि दुसरी पिढी म्हणजे फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन, किंवा पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग म्हणू आपण. म्हणजे समजा हे फर्स्ट जनरेशन आहे, याच्यापासून हे तयार झालेलं सेकंड जनरेशन आहे, याला आपण पॅरेंट्स म्हणूया, याला आपण ऑफस्प्रिंग्स म्हणूया. यांचे गुणधर्म यांच्याकडे नेणारे जे कोण असतात ते यांनी शोधून काढलेले आहेत. यांना त्यांनी म्हटलेलं आहे गॅमिट्स. गॅमिट्स हा शब्द दिलेला आहे. सो गॅमिट्स आर कनेक्टिंग लिंक. ह्या दोघांना जोडण्याचं काम कोण करतात? गॅमिट्स, असं या थेरीचं म्हणणं आहे. आणि म्हणून याचं फर्स्ट मेन फीचर आहे ते म्हणजे गॅमिट्स आर कनेक्टिंग लिंक between parents and offsprings. किंवा फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन, फर्स्ट जनरेशन आणि नेक्स्ट जनरेशन याच्यामधली जी कनेक्टिंग लिंक आहे ती कोण आहे? तर ते गॅमिट्स असतात. सो गॅमिट्स ॲक्ट ॲज अ कनेक्टिंग लिंक. हा शब्द महत्त्वाचा आहे, कनेक्टिंग लिंक. MCQ विचारला होतो, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग बिटवीन फर्स्ट जनरेशन अँड सेकंड जनरेशन. सो गॅमिट्स ॲक्ट ॲज अ कनेक्टिंग लिंक इज द मेन पॉईंट ऑफ दिस सुट्टॉन अँड बोवेरी थेरी, दॅट मीन्स क्रोमोसोमल थेरी. नेक्स्ट, आता हे जे गॅमिट्स, या थेरीचं म्हणणं असं आहे की हे जे गॅमिट्स आहेत, आपल्याला माहीत आहे गॅमिट्स कोण असतात. मेल गॅमिट असतं, फिमेल गॅमिट असतं. मेल गॅमिटला आपण स्पर्म म्हणत असतो, फिमेल गॅमिटला आपण एग म्हणत असतो. ही दोन वेगवेगळ्या प्रकारचे गॅमिट्स असतात. आणि गॅमिट्स काय करतात? पहिल्या पिढीचे गुणधर्म दुसऱ्या पिढीकडे वाहून नेण्याचं काम करतात. सो गॅमिट्स
carry all hereditary characters, all hereditary characters. म्हणजे हे जे गॅमेट्स आहेत हे गॅमेट्स हेरिडेटरी कॅरेक्टर्स एका पिढीकडं म्हणजे फर्स्ट जनरेशनकडून सेकंड जनरेशनकडं अनुवंशिक गुणधर्म पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग वाहून नेण्याचं काम कोण करतं? गॅमेट्स. दोघांना जोडण्याचं काम कोण करतं? गॅमेट्स. आता हे जे गॅमेट्स आहेत हे हेरिडेटरी कॅरेक्टर कसे कॅरी करतील? सो न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स contains chromosomes. थेरीनं असं सांगितलं की जे गॅमेट्स आहेत, समजा आपण स्पर्म कन्सिडर करूया, हा स्पर्म आहे, एक गॅमेट आहे, तर याचं जे केंद्रक आहे ह्या केंद्रकामध्ये क्रोमोझोम्स असतात, क्रोमोझोम्समध्ये जीन्स असतात आणि ते गुणधर्म वाहून नेण्याचं काम करतात. सो न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स कंटेन्स क्रोमोझोम. हे न्यूक्लियस आहे आणि याच्यामध्ये गुणसूत्र असतात. जर फिमेल गॅमेट एक असेल तर हे न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसमध्ये कोण असतं? क्रोमोझोम्स असतं. सो न्यूक्लियस कंटेन्स क्रोमोझोम्स. ओके. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत ह्या क्रोमोझोम्सकडे जीन्स असतात. सो क्रोमोझोम्स कंटेन्स जीन्स. सेगमेंट ऑफ DNA असतो, त्या सेगमेंट ऑफ DNAला म्हटलं जातं जीन्स. म्हणजे क्रोमोझोम्सकडं जीन्स असतात, त्याच्यामध्ये DNA असतो. बघा पहिला मुद्दा आहे गॅमेट्स आर कनेक्टिंग लिंक. कोणाकोणामधली? पॅरेंट्स ऑफस्प्रिंगमधली. गॅमेट्स कॅरी ऑल हेरिडेटरी कॅरेक्टर्स ते वाहून नेतात. न्यूक्लियस कंटेन्स क्रोमोझोम्स. त्या गॅमेटच्या न्यूक्लियसमध्ये काय असतं? क्रोमोझोम्स असतं. क्रोमोझोम्समध्ये काय असतात? जीन्स असतात. सो नेक्स्ट, पेअर्ड क्रोमोझोम्स are present in diploid cell. जर का पेशी डिप्लॉइड असतील, दोन संच असतील, तर याचा अर्थ आहे जे क्रोमोझोम असतात ते पेअर्ड असतात, आर प्रेझेंट इन डिप्लॉइड सेल. डिप्लॉइड सेल या शब्दाचा अर्थ आहे दोन गुणसूत्रांचे सेट असतात, कारण हे क्रोमोझोम पेअर्ड असतात. सो नेक्स्ट फीचर आहे गॅमेट्स सेपरेट ड्यूरिंग मियोसिस. जेव्हा जेव्हा मियोसिस होतं हे गॅमेट्स वेगवेगळे होतात. म्हणजे क्रोमोझोम ऑफ गॅमेट्स असं म्हणूया गेट सेपरेटेड ड्युरिंग मियोसिस. सो ड्युरिंग मियोसिस गॅमेट्स गेट सेपरेटेड, क्रोमोझोम गेट सेपरेटेड अँड प्रोड्यूस हॅप्लॉइड. हॅप्लॉइड तयार होतो. वन सेट ऑफ क्रोमोझोम तयार होतो. दोन हॅप्लॉइड एकत्र आले. सो फ्युजन ऑफ टू हॅप्लॉइड्स maintain diploid condition. म्हणजे जेव्हा दोन हॅप्लॉइड एकत्र येतात डिप्लॉइड कंडिशन मेंटेन होते. म्हणजे कसं आहे बघा, या ठिकाणी आपण दाखवूया, हा एक यन आहे म्हणजे हॅप्लॉइड आहे, हा नेक्स्ट यन आहे हॅप्लॉइड आहे. हे दोन एकत्र आले की 2n तयार होतं. याला आपण डिप्लॉइड म्हणत असतो आणि यांना आपण हॅप्लॉइड म्हणत असतो. म्हणजे दोन हॅप्लॉइड एकत्र आले की डिप्लॉइड सिच्युएशन तयार होते. सो दीज आर दी व्हेरियस मेन फीचर्स ऑफ दी सुट्टॉनॅन-बोहरी थेरी, ज्यालाच आपण म्हणत असतो क्रोमोसोमल थेरी. Once again, gametes act as a connecting link, parents offspring.
गॅमिट्स कॅरी ऑल हेरिडिटरी कॅरेक्टर्स, एका पिढीचे गुणधर्म दुसऱ्या पिढीकडे घेऊन जाणारे असतात गॅमिट्स. न्यूक्लियस ऑफ गॅमिट्स कंटेन क्रोमोझोम, गॅमिट्सचं जे केंद्रक असतं त्याच्यात गुणसूत्र असतात. क्रोमोझोम कंटेन जीन्स, क्रोमोझोममध्ये जीन्स असतात की ते आनुवंशिक गुणधर्म पुढं वाहून नेतो कारण DNA चा पार्ट असतो. गॅमिट्स सेपरेट ड्युरिंग मियोसिस, जेव्हा मियोसिस होतं, अर्धसूत्री विभाजन होतं, गॅमिट्स काय होतात, वेगळे होतात, क्रोमोझोमचा नंबर सेपरेट होतो, हॅप्लॉइड कंडिशन होते. जेव्हा 2 हॅप्लॉइड एकत्र येतात, सो फ्युजन ऑफ 2 हॅप्लॉइड्स मेंटेन डिप्लॉइड कंडिशन. म्हणजे हा एक हॅप्लॉइड आहे, नेक्स्ट हॅप्लॉइड एकत्र आला की एक डिप्लॉइड कंडिशन तयार होते. याचाच अर्थ डिप्लॉइड कंडिशन मेंटेन करण्यासाठी त्यांना एकत्र यावं लागतं, फर्टिलायझेशन व्हावं लागतं किंवा फ्युजन व्हावं लागतं. या थेरीला म्हणायचं क्रोमोसोमल थेरी. काय म्हणायचं? क्रोमोसोमल थेरी. आता प्रत्यक्षात आपण क्रोमोझोमची वैशिष्ट्ये बघणार आहे. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रोमोझोम्स बघूया. तर आपण क्रोमोझोमचे कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत हे बघूया. आपण व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही नोट करून लिहू शकता. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रोमोझोम्स बघूया आपण. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे क्रोमोझोमशी रिलेटेड, गुणसूत्रांशी संबंधित. आत्ताच आपण जस्ट क्रोमोसोमल थेरी बघितली. ही सुट्टन आणि बोहरी या दोघांनी दिलेली थेरी होती. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रोमोझोम्स आपण बघणार आहे. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रोमोझोम्स, गुणसूत्रांचे वैशिष्ट्य काय ह्या पार्ट आपण बघूया. आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रोमोझोम्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रोमोझोम्स. ओके, बघूया आपण गुणसूत्रांची वैशिष्ट्य काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रोमोझोम्स काय आहेत. मगाशी आपण थेरी बघितली होती, 1 बाय 1 पाहणार आहे. याच्यामध्ये सुरुवातीला त्याची लोकेशन बघूया आपण. सो लोकेशन, ठिकाण. आत्ताच आपण बघितलं की न्यूक्लियसमध्ये असतो. सो न्यूक्लियस ऑफ युकॅरियोटिक सेल. जर ती पेशी प्रोकॅरियोटिक असेल तर सायटोप्लाझम. सायटोप्लाझम ऑफ प्रोकॅरियोटिक सेल ही त्याची लोकेशन आहे. ओके, त्याच्यानंतर त्याची साईज बघूया आपण. साईज ऑफ क्रोमोझोम ही मात्र वेगवेगळी असते. प्रत्येक जातीनुसार, पेशीनुसार ही साईज वेगवेगळी असते. सो व्हॅरिएबल. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे त्याची लेंथ बघूया आपण. लेंथ 0.1 टू 0.33 मायक्रोमीटर ही त्याची लेंथ आहे. 0.1 टू 0.1 एक मिनिट 0.1 टू 33 मायक्रोमीटर आहे. देन विड्थ बघूया आपण. विड्थ ही जी विड्थ आहे ती आहे 0.2 टू 2 मायक्रोमीटर त्याची विड्थ आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारी व्हिजिबल आपल्याला माहीत आहे क्रोमोझोम्स आर मोस्टली इनव्हिजिबल बट व्हेन दे विजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. मेटाफेज असते सेल डिव्हिजनची तेव्हा ते विजिबल असतात. सो विजिबल ॲट मेटाफेज ऑफ सेल डिव्हिजन. मेटाफेज ऑफ सेल डिव्हिजन. ओके,
आता हा गुणसूत्र आहे, हा गुणसूत्राचा रोल काय असतो, त्याचा नंबर आपण बघणार आहे. नंबरसुद्धा आपण व्हॅरिएबल नंबर असतो. तर नेक्स्ट बघूया नंबर. सो नंबर इज स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर स्पेसिफिक स्पेसीज. म्हणजे जसं की आपण ह्युमन स्पेसीज घ्या, गुणसूत्रांचा नंबर असतो 46. हा फिक्स्ड आहे आणि तो कायम पुढच्या जनरेशनमध्ये सुद्धा कॉन्स्टंट राहतो. सो नंबर इज स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर स्पेसीज. विशिष्ट जातीसाठी गुणसूत्रांचा नंबर स्पेसिफिक आणि स्थिर असतो. तर हा नंबर आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण त्याचा रोल बघूया. रोल ऑफ क्रोमोझोम किंवा फंक्शन ऑफ क्रोमोझोम काय असतं हे पण बघूया. महत्त्वाचं आहे, वेगवेगळे डिफरंट रोल आहे. ॲक्ट ॲज अ हेरिडिटी. अनुवंशिक गुणधर्म एका पिढीचे दुसऱ्या पिढीकडं, फर्स्ट जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, हेरिडिटी कॅरेक्टर्स वाहून नेतात आणि म्हणून त्याचं मेन फंक्शन आहे हेरिडिटी. देन व्हॅरिएशन्स. आता हे गुणधर्म ज्या वेळेस एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जातात तेव्हा त्याच्यामध्ये मायनर चेंजेस होतात, म्युटेशन्स होतात, बदल घडतात आणि म्हणजे युनिकनेस तयार होतो. व्हेरिएशन्स घडवण्याचं सुद्धा महत्त्वाचं काम कोणाचं असतं तर ते क्रोमोझोमचंच असतं. म्युटेशन्स होतं, बदल होतात, फास्ट बदल होतात, सडन अँड इरिव्हर्सिबल चेंजेस असतात, याला आपण म्युटेशन्स म्हणत असतो. अँड हेल्प्स इन इव्हॉल्युशन. म्हणजे जसं की आपण म्हणतो मंकीपासून मॉडर्न मॅन तयार झालेला आहे किंवा एका पेशीपासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले. हे जे होणं, हे बदल होणं, स्टेडी चेंजेस होणं, याला आपण म्हणत असतो इव्हॉल्युशन. सो हेरिडिटी, व्हेरिएशन्स, म्युटेशन्स अँड इव्हॉल्युशन हे वेगवेगळी फंक्शन्स आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे ते म्हणजेच हेरिडिटी. दॅट मीन्स टू कॅरी हेरिडिटी कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. टू कॅरी हेरिडिटी कॅरेक्टर्स from generation to next generation. हेरिडिटी कॅरेक्टर्स वाहून नेणं ही गुणसूत्रांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. टू कॅरी दी हेरिडिटी कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला कळालेल्या आहेत. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. म्हणजे लोकेशन आहे न्यूक्लियस किंवा सायटोप्लाझम, डिपेंड्स ऑन टाईप ऑफ सेल, साईज व्हॅरिएबल असते, लेंथ असते 0.1 to 33 मायक्रोमीटर, विड्थ आहे 0.2 to 2 मायक्रोमीटर, विजिबल असतात वेन ॲट मेटाफेज ऑफ सेल डिव्हिजन. देन नंबर स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर स्पेसीज. रोल काय आहे हेरिडिटी, व्हेरिएशन्स, म्युटेशन्स, इव्हॉल्युशन. सो टू कॅरी दी हेरिडिटी कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज द इम्पॉर्टंट रोल ऑफ क्रोमोझोम्स. ओके, क्रोमोझोमचा पार्ट कळालेला आहे. आता आपण हा क्रोमोझोमचा नंबर नक्की स्थिर कसा ठेवला जातो, प्लॉइडी कंडिशन्स काय असतात, ह्या प्लॉइडी कंडिशन्सही आपण पाहणार आहोत. इथंपर्यंतचा पार्ट तुम्हाला कळालेला आहे. ओके, मग याच्यानंतर आपण प्लॉइडी कंडिशन्स कोणकोणत्या आहेत म्हणजे गुणसूत्रांचा नंबर हा पाहणार आहे. हा थोडंसं ऑब्झर्व करा, व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. ओके, चला तर मग आपण क्रोमोझोमची संख्या बघणार आहे, नंबर बघणार आहे, प्लॉइडी नंबर बघणार आहे. हे शब्द आपल्याला अनेक वेळा लागणार असतात. याच्यात आपण तुम्ही CETमध्ये, नीटमध्ये शब्द ऐकता किंवा वाचता की हॅप्लॉइड कंडिशन आहे, डिप्लॉइड असते, युप्लॉइड असते,
ॲन्युप्लॉइडी असते किंवा पॉलीप्लॉइडी असते. तर हे प्लॉइडी नंबर काय असतो गुणसूत्रांचा तो आपण डिटेल पाहणार आहे. सुरुवातीला आपण हा जो प्लॉइडी नंबर काय असतो हा आपण बघूया. प्लॉइडी कंडिशन म्हणजे काय असते तर प्लॉइडी कंडिशन ही अशी कंडिशन असते की याच्यामध्ये रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर असतो. सो रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर इन अ सेल. गुणसूत्रांची संख्या पेशीमध्ये असते त्याचे प्रायमरी बेसिक नंबर असतो आणि हाच प्रायमरी बेसिक नंबर जनरली यांनी दाखवला जातो. याला प्लॉइडी कंडिशन म्हटली जाते. सो रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर ऑफ द सेल कॉल्ड ॲज प्लॉइडी नंबर. काय होतं इथं रिपिटेशन होतं. रिपिटेशन कोणाचं होतं प्रायमरी बेसिक नंबरचं रिपिटेशन होतं. म्हणजे आपण हे असं लिहूया रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर. आणि हा प्रायमरी बेसिक नंबर कशाने दाखवायचा यांनी दाखवायचा. ओके म्हणजे कसं आहे बघा जसं की आपल्यामध्ये याला आपण हॅप्लॉइड पण म्हणत असतो. जनरली हा नंबर असतो आपल्यामध्ये कन्सिडर केलं तर हॅप्लॉइड सिच्युएशन असते 23. याला आपण यन कंडिशन म्हणत असतो कारण एकूण गुणसूत्र असतात 46. ह्युमनमध्ये तुम्हाला माहीत आहे ती 2n कंडिशन असते. म्हणजे 46 आपल्याकडं 2n कंडिशन असते. ही डिप्लॉइड कंडिशन आहे. मग यन काढायचं असेल तर 46 डिवायडेड बाय 2 म्हणजेच यन येतो आपला 23. याला वन सेट ऑफ क्रोमोझोम म्हटलं जातं आणि हा सेट एकदा रिपीट होईल दोनदा होईल किंवा रिपिटेशन होतं. सो रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर इन अ सेल इज कॉल्ड ॲज प्लॉइडी. आता हे जे प्लॉइडी आहेत ह्या प्लॉइडीचं आपण ॲनालिसिस बघणार आहे. त्याचे आपण टाईप्स बघणार आहे. आता हे जे प्लॉइडी कंडिशन आहे याचे मुख्य 2 टाईप्स आहेत ते आपण पाहणार आहे. एक आहे यू प्लॉइडी आणि दुसरं आहे ॲन्युप्लॉइडी. आता या दोघांच्या मधला डिफरन्स काय आहे हे आपण बघणार आहे. यूप्लॉइडी म्हणजे काय आणि ॲन्युप्लॉइडी. यूप्लॉइडी याचा अर्थ आहे एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर. हा जो प्रायमरी बेसिक नंबर असतो याचा एक्झॅक्ट मल्टिपल जेव्हा होतो तेव्हा त्याला म्हणायचं यूप्लॉइडी आणि एक्झॅक्ट मल्टिपल नसतो तेव्हा त्याला म्हणायचं ॲन्युप्लॉइडी. सो एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर म्हणजे हा जो प्रायमरी बेसिक नंबर n आहे याचं जर का एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन होत असेल म्हणजे डबल होत असेल ट्रिपल होत असेल 4 टाईम असेल 5 टाईम असेल तर याला म्हणायचं यूप्लॉइडी. सो एक मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर इन शॉर्ट लिहितो तुम्हाला. इथं मात्र त्याच्या विरुद्ध आहे नॉट एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर. म्हणजे बेसिक नंबरच्या एक्झॅक्ट मल्टिपल नसतो याला म्हणायचं ॲन्युप्लॉइडी. म्हणजे समजा हा आपल्याकडे प्रायमरी नंबर 1 आहे. मी म्हटलं 2n असेल 3n असेल 4n असेल 5n असेल हे एक्झॅक्ट मल्टिपल आहेत. काय एक्झॅक्ट मल्टिपल आहेत याला यूप्लॉइडी म्हणायचं. इकडं असं नसतं. मी असं म्हटलं 2n - 1 म्हणजे याच्यातून एक गेला म्हणजे एकच शिल्लक राहील. हा एक्झॅक्ट मल्टिपल नाही. किंवा आपण असं म्हणू शकतो 2n + 1 म्हणजे 3n कंडिशन असेल. इथं 1 ही कंडिशन होती. हाही एक्झॅक्ट मल्टिपल नाही आणि म्हणून याला म्हटलं जातं ॲन्युप्लॉइडी. सो एक्झॅक्ट मल्टिपल असेल तर काय म्हणायचं यूप्लॉइडी. एक्झॅक्ट मल्टिपल नसेल तेव्हा म्हणायचं
ॲन्यूप्लायडी. आता याचे आपण सब टाईप्स कोणकोणते आहेत तेही बघूया आपण. सोपा पार्ट आहे, अनेक वेळा हे शब्द आपल्याला लागणार आहेत आणि CET नीटसाठी तर खूपच महत्त्वाचा पार्ट आहे आणि आउट ऑफ मार्क्स देणारा पार्ट आहे. एक्झॅक्ट मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. बघूया आपण याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. या टाईप्समध्ये हॅप्लॉइड हा शब्द वारंवार आपण लिहित असतो. हॅप्लॉइड म्हणजे यांनी दाखवायचा. 1 सेट ऑफ क्रोमोझोम्स असतात. गुणसूत्राचे एकच संच असतो. सो 1 सेट ऑफ क्रोमोझोम. दुसरा टाईप आहे डिप्लॉइड किंवा प्लॉइडीमध्ये सांगायचं तर हॅप्लॉइडी म्हटलं जातं किंवा मोनोप्लॉइडी याला म्हटलं जातं. डिप्लॉइडी म्हटलं जातं. हॅप्लॉइड शब्द वापरू शकता, हॅप्लॉइड डी वापरू शकता, डिप्लॉइडी वापरू शकता, डायप्लॉइडी. म्हणजे याच्यामध्ये यनची संख्या असते 2n. याचा अर्थ आहे 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स असतात. ट्रिप्लॉइडी, ट्रायप्लॉइडी 3 असतील म्हणजे 3 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स असतात. असे वेगवेगळे असतात. मग टेट्राप्लॉइडी असेल, 4n म्हणायचं, 4 सेट ऑफ क्रोमोझोम्स. पेंटाप्लॉइडी, 5n म्हणायचं, 5 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स असतात. आणि हे जे सगळे आहेत म्हणजे 2 पेक्षा जेव्हा जास्त असतात याला आपण पॉलीप्लॉइडी कन्सिडर करत असतो. जेव्हा तो नंबर 2 पेक्षा जास्त असतो यांना म्हणायचं पॉलीप्लॉइडी, कॉल्ड ॲज पॉलीप्लॉइडी. एक मिनिट हा. पॉलीप्लॉइडी. पॉली मीन्स मेनी. मग याच्यामध्ये 3n असेल, 4n असेल, 5n असेल, किंबहुना त्यापेक्षा जास्त असतील या सगळ्यांना म्हणायचं पॉलीप्लॉइडी. इथं n सेट ऑफ क्रोमोझोम असतात, हॅप्लॉइड म्हणा. 2n असतील तर डायप्लॉइडी म्हणायचं, 3n असतील तर ट्रायप्लॉइडी म्हणायचं, 4n असतील तर टेट्राप्लॉइडी म्हणायचं, 5n असतील तर पेंटाप्लॉइडी म्हणायचं. 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुणसूत्रांचे संच असतात यांना म्हणायचं पॉलीप्लॉइडी. ओके, हे कोणाच्या टाईप्स बघितले आपण? यूप्लॉइडीचे टाईप्स बघितले. आता ॲन्यूप्लॉइडीचे पण तसेच टाईप्स आहेत. ह्या ॲन्यूप्लॉइडीमध्ये 2 महत्त्वाचे टाईप्स असतात. एक पहिला टाईप आहे त्याचा हायपो ॲन्यूप्लॉइडी. काय म्हणायचं त्याला? हायपोप्लॉइडी. हायपोप्लॉइडी खरं तर नावामध्येच इथं कळतं आपल्याला. लेस असतात. सो क्रोमोझोम नंबर इज डिक्रीज्ड ऑर लेस क्रोमोझोम नंबर. लेस क्रोमोझोम नंबर. गुणसूत्रांची संख्या मूळच्यापेक्षा कमी असणं याला म्हणायचं हॅप्लॉइडी. काय म्हणायचं? हॅप्लॉइडी. मग याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स असतात. याचे टाईप्स असतात. एक उदाहरणार्थ घेऊया आपण. मोनोसोमी. काय म्हणायचं? मोनोसोमी. आता या मोनोसोमीमध्ये काय होतं तर या ठिकाणी समजा मूळची कंडिशन आहे 2n, याच्यामधून एक कमी झाला. सो 2n मायनस 1 सेट कमी होतो. याचाच अर्थ इथं शिल्लक राहिलेला जो सेट असतो तो 1n असतो आणि 1n म्हणजे मोनो असतो. याला म्हणायचं मोनोसोमी. नेक्स्ट आहे नलीसोमी. नलीसोमी. आता या नलीसोमीमध्ये काय होतं तर याच्यामध्ये नील होतात म्हणजे इथली कंडिशन अशी असते. सो हे आपण असं लिहूया 2n मायनस 2. हे 2 कॅन्सल होतं म्हणजे गुणसूत्रांची सेट असतो तो नली होतो, 0 होतो. कारण हे 2 मधून 2 सेट घेतात याला म्हणायचं नलीसोमी. ओके.
नेक्स्ट कंडिशन आहे ती म्हणजेच हायपरप्लॉइडी. हायपरप्लॉइडी. आता इथं नावानुसार लक्षात येतं क्रोमोझोम नंबर इन्क्रीजेस. सो इन्क्रीज इन क्रोमोझोम. जेव्हा गुणसूत्रांची संख्या वाढते तेव्हा हायपर म्हणायचं. इथं आपण डिक्रीज इन क्रोमोझोम असं म्हणूया, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जाईल. सो डिक्रीज इन क्रोमोझोम. डिक्रीज इन क्रोमोझोम नंबर, इन्क्रीजिंग क्रोमोझोम नंबर. मग जेव्हा क्रोमोझोमची संख्या वाढते तेव्हा त्याला म्हटलं जातं, याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. मग याच्यामध्ये याला म्हटलं जातं ट्रायसोमी. काय म्हटलं जातं? ट्रायसोमी. आता ट्रायसोमी कंडिशन काय असते बघा, याच्यामध्ये मूळचा सेट आहे 2n, याच्यात एक सेट ॲड होतो म्हणजे 2n + 1 3n होतं आणि म्हणून याला म्हणायचं ट्रायसोमी. काय म्हणायचं? ट्रायसोमी. किंवा नेक्स्ट टाईप आहे तो म्हणजे टेट्रासोमी. टेट्रासोमी. टेट्रा मीन्स 4, म्हणजे मूळचे जे असतात त्याच्यामध्ये 2 ॲड होतात. हे जे आहेत हे 2n आहे, त्याच्यामध्ये 2 ॲड झाले. सो 2n + 2 एकूण 4 होतात. इथं एकूण 3 होतात आणि म्हणून याला ट्रायसोमी, टेट्रासोमी ही मूळची कंडिशन आहे. मूळच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या वाढते. सांगा, मूळच्यामध्ये 1 वाढलेलं आहे, मूळच्यामध्ये 2 वाढले, एकूण 4 झाले. टेट्रासोमी म्हणा, एकूण 3 झाले. ट्रायसोमी म्हणायचं. नंबर वाढतो तेव्हा हायपरप्लॉइडी म्हणायचं. नंबर कमी होतो तेव्हा मात्र हायपोप्लॉइडी म्हणायचं. आणि नंबर एक्झॅक्ट मल्टिपल नसतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? ॲन्युप्लॉइडी. एक्झॅक्ट मल्टिपल असतो तेव्हा त्याला म्हणायचं यूप्लॉइडी. आणि रिपिटेशन ऑफ बेसिक नंबर सेलचा होतो तेव्हा याला म्हणायचं प्लॉइडी नंबर. सो दिस इज अबाउट प्लॉइडी नंबर. आता तुम्हाला जस्ट नंबर कळाला की तुम्ही कंडिशन सांगू शकता. म्हणजे जर का मी 2n म्हटलं तर तुम्हाला लक्षात येतं डायप्लॉइडी कंडिशन आहे. 1n असेल तर तेव्हा हॅप्लॉइडी किंवा मोनोप्लॉइडी असते. तर नंबर ऑफ n किती आहेत या n वरून तुम्ही प्लॉइडी नंबर सांगू शकता. आणि इथं प्लॉइडी नंबर हा पार्ट असतो तो कंप्लीट होतो. सो व्हिडिओ ऑब्झर्व करा, पॉज करा आणि लिहून घ्या. ओके.